वळवत मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार होतो आदम. पहिलाच बॉल, आदमचं भव्य स्वागत. ज्याची उणीव भासत होती पहिल्या सामन्यामध्ये त्या सुनील केवनेनं केले सहर्ष स्वागत. चौकार. रत्नदीपनं षटका टोकला होता आणि हा फटका सुनील केवनेचा चालला सरळ व्ही शेप मध्ये होता. बॉल सेट डाऊन द ग्राउंड ठोकला. आणखीन एक मोठा फटका, सिक्स. सन्माननीय दीपकजी चव्हाण यांच्या वतीनं सचिन केवनेसाठी पारितोषिक आहे. दोन बॉल 10 धावा. सुनील केवने इज ऑन फायर नाउ. फ्लाय स्टार्ट. हाफ ट्रॅकर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. जे काय पारितोषिक असतील तर आपण आवर्जून मुख्य व्यासपीठावरती जा, जिथे आमचे पाटील सर उपस्थित आहेत. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. 10 धावा. कमबॅक आदम मुजावरचं एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द स्टम्प्स. लाऊड अपील लेग बिफोर द स्टम्प साठी. रन इथून मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ चालू. आदम मुजावर 2 बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये सुनील केवनेचे फटके. राऊंड द स्टम्प्स आला. पुन्हा एकदा टीम मीटिंग झाली श्री 11 नेरल मोहाचीवाडी टीमची. राऊंड द स्टम्प्स आल्याच्या नंतर आदम मुजावरचं कमबॅक आपण पाहतात. सलग 2 बॉल डॉट. जर्मन ढवळेपाडा त्यांच्या विपक्षामध्ये श्री 11 नेरल मोहाचीवाडी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनचा फंडा इथे इस्तेमाल करत असताना टप्पा पडल्याच्या नंतर थोडीशी हरकत इथून चेंडूनं नक्की घेतलेली आहे. राऊंड द स्टम्प्स आल्याच्या नंतर वर्चस्व गाजवत असताना आदम मुजावरा बॉलर. 2 बॉल 10 आल्या होत्या. त्यानंतर सलग 3 बॉल डॉट आलेत. सुनील केवने स्ट्रायकिंग एंडवर. त्याच्या सोबतीनं सचिन केवने. कमी गतीने बॉल. अनएक्सेप्टेड बाउन्स. थोडासा खाली राहिला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 2 बॉल जरी नावी राहिलेत या ठिकाणी सुनील केवनेच्या ढवळेपाड्या टीमच्या, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक आदम मुजावरचं. सलग 4 बॉल त्याने डॉट फेकलेत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस ढवळेपाडा संघ बॅटिंग करत असताना टीमची टोटल आहे बिनगडी बाद 10. 10 फॉर नन. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10. 4 ओव्हरचा सामना म्हणजे 4 फ्रेश गोलंदाज. जे पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं ते पहिलं पॉवर प्लेचं षटक पूर्ण झालेलं आहे. जिथे फेकला षटक आदम मुजावरनं सुनील केवनेने त्याच्या विरोधामध्ये वसूल केल्या धावा 10. आणि आता पाहूया सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झालेत मुस्तकीन खान. कॅप्टन नॉक मुस्तकीन खान. ही चर्चा आपण षटक संपल्याच्या नंतर करूयात. आतापर्यंत टीमची धाव संख्या 10 धावा. सेकंड ओव्हरला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आता मुस्तकीन खान. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन केवने. बॅकफूट डिफेन्स. क्षेत्ररक्षक पोहोचतात. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये रनआउटची देखील शक्यता निर्माण झाली होती. रिस्क घेत नाहीये दोन्ही टीमला. व्हॅल्यू माहिती आहे 1-1 रनची. फक्त सिंगल एकच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. थँक्यू. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक. अफाट तुफान मेहनत या संपूर्ण क्रीडा मंडळाची राहिलेली आहे. जरी 4 दिवस रात्र तुमच्या समोर असतील परंतु त्यांना यशस्वी करण्यामागे मागील 1.5 ते 2 महिन्यांची मेहनत आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा डिफेन्स करत असताना स्वतः गोलंदाज पोहोचले. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. फक्त 1 रन. मुस्तकीन खान बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये आल्या.
बऱ्याचशा प्रेक्षकांना हा मोठा प्रश्नचिन्ह पडला असेल की नक्कीच सेकंड ओव्हरमध्ये मुस्तकीन खान येतोय का. टीमची टोटल धावा पुस्तकावरती आता जाऊन पोहोचलेली ते 12. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ते 12. अळवा पाटणा खेळाचा होता, पायांवर चेंडू आदललाय, धावेची संधी, नो स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रोची अपेक्षा. कदाचित आधीच हात किंवा पाय लागला असावा मुस्तकीनचा लेग बाईटची. ही सिंगल मागच्या मॅच मध्ये SBCC उंबरली टीमसाठी सचिनजी थोरवे यांच्या वतीनं जे पारितोषिक होतं ते कर्णधाराकडे पोहोचवण्यात आलेलं सचिनजी थोरवे यांच्या वतीनं त्यांचं विशेष आभार. टीमची धावा संख्या 13. 3 बॉलमध्ये 3 सिंगल आलेले आहेत. आतापर्यंत 13 धावा, 2 बॉलमध्ये 10. विध्वंसक सुरुवात 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलं होतं सुनील केवनेनं, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक खास करून राऊंड द विकेटने जेव्हा आदम मुजावर आले आणि सेकंड ओव्हरमध्ये मुस्तकीन खान हा कॅप्टनचा कॅप्टन नॉक आहे. बॉल तयार, वेगवान बॉल समोर खेळलेत क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑनला पोहोचलेत खेळाडू. सिंगल तर आतापर्यंत केले कंप्लीट. 4 बॉलमध्ये फक्त 4 सिंगल. अंतिमचे 2 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 14. यष्टांच्या पाठीमागून कुठल्याही फलंदाजांना अडकवण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे अमोल चव्हाण यष्टांच्या पाठीमागेत. मास्टर माइंड, बरेचसे वर्ष क्रिकेटसाठी घालवलेत, समोर खेळलेत. लॉंग ऑनला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. रोशन आडाव अर्थातच गुग्गून पकडली जेल. फलंदाज बाद 14ला पहिला धक्का ज्या टीमला. कुणाल जाधव, गायक कुणाल जाधव ज्यांच्या आवाजाचं संगीत आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतात. शब्द रचना आवर्जून तुम्ही त्या संगीताला जवळून ऐका. बऱ्याचशा गोष्टी त्या संगीतामध्ये दडलेल्या आहेत. कुणालजी जाधव यांचं विशेष आयोजकांच्या वतीनं कौतुक करूयात. ज्याप्रमाणे त्याने थीम सॉन्ग बनवलेले आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. 14ला 1. मुस्तकीनचा हा बॉल पाठीमागे चालला. क्षेत्ररक्षक अण्णा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रन घेतलेले नाहीयेत. ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये आले होते मुस्तकीन खान. 4 बॉलवरती 4 सिंगल. 5व्या बॉलवरती आली विकेट. 6वा बॉल आला डॉट. म्हणजे या ओव्हरमध्ये मुस्तकीनने धावा दिला त्या 3, लेग बायचे 1 पकडून टोटल 4 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. संघाची धावा संख्या पहिल्या षटकामध्ये आदमने दिला 10. सेकंड ओव्हरमध्ये 4. टीमची टोटल 2 ओव्हरमध्ये 1 गडी बाद 14. 14 फॉर 1. ची चर्चा आपण सातत्याने करत होतो. कॅप्टनचा कॅप्टन मूव्ह होता. मागच्या मॅच मध्ये मुस्तकीन खानचा विचार केला तर 5व्या षटकामध्ये तो आला होता आणि या मॅच मध्ये जिथे 4 ओव्हरचा सामना तिथे तो सेकंड ओव्हर मध्ये आला. या अमोल चव्हाणचे काही करिश्मे ते तुम्हाला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतात. विकेट हॅट्रिक गोलंदाज अमोल चव्हाण याने जर घेतली तर PPL चे आयोजक दीपकजी चव्हाण साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे बॉलर अमोल चव्हाणसाठी. 2 ओव्हरमध्ये 14. बॅकफुटला जाऊन खेळलेत. पुलचा फटका, फाईन लेग ओपन आहे. त्याचाच फायदा सुनील केवणेने उचलला. भव्य स्वागत अमोल चव्हाणचा क्रीडा नगरीमध्ये. आलाय चौका. थँक्यू सेनापती. हा निर्णायक असतो प्रत्येक सामन्याचा. हा वायटल रोल निभावणारा असतो आणि सुनील केवनेचा हा चौकार 18 धावसंख्येवरती नेऊन पोहोचवतो संघाला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. साजिद शेख अंडरआर्म स्टाईलनं हा थ्रो. शोल्डर इंजरी बऱ्याचशा वर्षांपासून हा खेळाडू फेस करतोय. 1 रन या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 19 या धावसंख्येवरती.
पहिल्या ओव्हरमध्ये आदम मुजावर 10 धावा, सेकंड ओव्हरमध्ये मुस्तकीन खान 4 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये अमोल चव्हाण बॉलिंग मार्कवरती 19 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. कमी गतीने बॉल समोर येऊन खेचला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पुन्हा एकदा मुस्तकीन होते त्या ठिकाणी, डाऊन द बॉल पकडली असेल, फलंदाज बाद 19 या धावा संख्येवरती, सेकंड विकेट डाऊन. प्रेडिक्शन केलं होतं की इथून लॉंग ऑफला झेल जाईल आणि बरोबर मुस्तकीनने झेल त्या ठिकाणी पकडली आहे. कुणाल डायरेसा मॅन विथ द गोल्डन फिंगर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला आता आपण पाहतायत नुकताच 10 वर्ष पूर्ण झाली. 2023 मध्ये जवळपास 15 लाख सबस्क्रायबर म्हणजे 1.5 मिलियनचा आकडा टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटने क्रॉस केला. हे त्यांची मेहनत बोलते. लाऊड अपील समोर सापडला, फलंदाज बाद. कदाचित असं वाटलं की डावकर आताचा फलंदाज विध्वंसक आणि रौद्र रूप धारण करेल, परंतु ते करण्याच्या अगोदरच समोर सापडला प्लम, फलंदाज बाद, लेग बिफोर द विकेट. आणि या जल्लोष श्री 11 नेरल मोहाचवाडी टीमचा बॅट्समन आउट. थँक्यू सो मच. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा लागल्यात त्या 19 धावा. धक्का क्रमांक 4 आतापर्यंत, तिसरा धक्का. फलंदाज बाद झालेत अनिकेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. सुनील केवणे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची लढत आहे. 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने सुनील केवणे यांना केलेला आहे, परंतु त्यांना नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कसं ठेवता येईल यासाठी केलेला सिस्टमॅटिक प्लॅनिंग श्री 11 नेरल मोहाचवाडी टीमची कामी आलेली आहे. आडवा पाटणा फटका खेळायचा होता, टप्पा पडून फार कमी गती घेतो चेंडू, अनएक्सेप्टेड बाउन्स झाला समोरून. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आणि त्यानंतर 3 ओव्हरचे जवळपास अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहिला आणि आतापर्यंत टीमची धावत संख्या जाऊन पोहोचले 19 वरती. अमोल चव्हाण ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत, जे सातत्यानं बॉलिंग ॲक्शनमध्ये बॉलिंग मार्कवरती असताना बऱ्याचशा फलंदाजांना अडचण निर्माण होत असते. डावकर आताचा फिरकीपटू, नॅचरल स्विंग, एक रन कंप्लीट. गुगू डीपमध्ये फार कमी वयामध्ये या देखील खेळाडूनं यशाची उंच शिखरं गाठलेली आहेत. भरपूर चांगला सेल्फ कॉन्फिडन्स या खेळाडूकडे. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 गडी बाद 20 धावा धाव पुस्तकावर. ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20 धावा धावा पुस्तकावरती. अंतिम षटकाचा आता खेळ इथून बाकी राहिलेला. अंतिम ओव्हरमध्ये पावत बॉलिंग मार्कवरती आलेत साजिद शेख. पहिल्या मॅचमध्ये मुस्तकीननं शेवटचं षटक टाकलं, तो मुस्तकीन सेकंड ओव्हरमध्ये आला. जे श्री 11 नेरल टीमचे पाठीराखे त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती, परंतु जे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक पाहत असेल त्यांच्यासाठी ही गोष्ट नक्की नवीन होती. साजिद शेख आता आलेत. पाहूयात किती जास्त स्ट्राईक सुनील केवणेकडे राहील, किती जास्त धावा प्रथमेश या अंतिम ओव्हरमध्ये कुठून काढेल. आतापर्यंत टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली 3 गडी बाद 20. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय साजिद शेख. लिव्ह केला बॉल वेल लेफ्ट. पंचांचा इशारा वाईट बॉल. पंच डीके सर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ऑफिशियल अंपायर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याच्यासोबत लेग पंचांच्या भूमिकेमध्ये फिरोज खान सर आणि आमच्या टेक्निकल रूममध्ये कुणालजी पेनकर सर. तिघांची उल्लेखनीय कामगिरी संपूर्ण टुर्नामेंट पर्यंत राहिलेली आहे. व्हाईट बॉलला एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावा संख्या 21.
21-21. गोलंदाज तयार. हो प्रॉपर यॉर्कर. धावा पुस्तकावरती धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 21. गडी बाद झाले 4. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये हर्षद. किती पर्यंत केव्हापर्यंत साथ देतील सुनील केवनेंना. साजिद शेख कडे अंतिम षटक आहे. अंतिम षटकाचा जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. 21 झाल्यात. 12-15 उर्वरित 5 बॉल मध्ये 30-32 टार्गेट. सामन्यामध्ये मजा येईल सेकंड इनिंग मध्ये. लॉफ करतात हेलिकॉप्टर लुक. समोर खेळले तो द बॉलर सेट. चाललाय सरळ बॉल सीमा पार. सुनील केवनेचा धमाका सिक्सर. भावी सरपंच दहिवली सन्माननीय हनुमानजी चंद्रकांत गवली साहेब या स्पर्धेचा आनंद या क्रीडांगणावरून घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करतो. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. 2 धावा संख्येचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज हर्षद बाद. 1 धाव या बॉलवरती मिळाली. टीमची धावा संख्या 28. गडी बाद झालेत 5. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 28. 28 धावा. 28 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण लगेचच इन्व्हाइट करूयात. समोर उडवला लॉंग ऑफला. झेलची शक्यता. खेळाडू भरपूर दूरवरचा प्रवास करून पोहोचले. चांगली झेल. करीम होते. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. सुनील केवने डिपार्ट्स. आणखीन एक फलंदाज इंजिनिअरिंग असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सचिनजी तोरवे साहेबांच्या वतीने आमच्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं सुद्धा विशेष मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. कदाचित उमरोली संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल तेव्हा ते देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतील. त्यांचं सुद्धा विशेष आभार आपण व्यक्त करूयात. नेक्स्ट मॅचमध्ये आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात SBCC उमरोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये भादवड हर्ष 11 भादवड. 2 टॉप फॉर्म मध्ये असणारे संघ त्यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळेल. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. मे आय इन्व्हाइट बोथ द कॅप्टन टू प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. टीमची टोटल आतापर्यंत 28. साजिद शेख तयार. लोवर फुल टॉस आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न. वेग होता या बॉलवरती. बिलकुल टर्न नाही आहे. टप्पा पडून सरळ चालला. अमोल चव्हाण विकेट किपर यांच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आता बाकी राहतो ओव्हर नंबर 4 मध्ये. 28 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. पाहूयात अंतिम बॉलवरती कशा प्रकारचा फटका खेळतील. पहिल्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती षटकाराने सुरुवात केली होती सुनील केवनेनं. असं वाटलं की इथून आता 10-12 धावा आणखीन बनतील, परंतु तसं काही चित्र घडले नाही. लगेच करीमने झेल पकडली. अंतिम बॉल लॉफ करतात. वाईट लॉंगनला बॉल. क्षेत्ररक्षक राहुल लाईनकर. जबरदस्त फिल्डिंग.
चांगली फिल्डिंग डीप मध्ये, चौकारच होता जणू काय, परंतु चांगली फिल्डिंग राहुलची. त्यानंतर डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्नामध्ये थोडीशी मिस्टेक झाली या बॉलवरती. धावा पंच किती, 2 की 3? 2, 3 धावा पूर्ण होतात. चौथ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. 3च्या मदतीने पहिल्या सत्राचा डाव आटपला. 3च्या मदतीने संघाची धावसंख्या 31. हॅलो, तर उद्योजक हनुमानजी गवळी यांच्या या ठिकाणी आगमन झालं. या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. आणि 22 सरपंच दहिवलीचे सन्माननीय हनुमानजी गवली साहेबांचं देखील नुकताच आगमन झालेले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ऋत्वेश शेळके यांच्या वतीनं राहुलनं जी जबरदस्त फिल्डिंग केली त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून जमा झालेले. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन SBCC उमरोली आणि हर्ष इलेवन बादवळ, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित उपस्थित व्हा. पहिल्या सत्रामध्ये धावा झालेत 31, विजयासाठी 32 आता टार्गेट शिल्लक आहे. या आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. या आपण ऐकूयात राहुल चव्हाण सर यांचा आवाज. तत्पूर्वी वळूयात टॉस बॉक्समध्ये जिथे जॉईन होतील जगदीश पाटील सर. थँक्यू सर. उमरोलीचे कॅप्टन या, का वेळ करता आपण? तर हनुमंत टेंबे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असे आपण टॉस करूया दोन टीम मध्ये. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना भादवड विपक्ष SBCC उमरोली या दोन टीम मध्ये. होईल सामना सुरू करा प्लीज. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील सर, थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर आणि थँक्यू सो मच पियुषजी बाबरे. सलामी जोडी दाखल झाली मैदानावरती. तुम्ही पाहताय खरं तर लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला अमोल चव्हाण तर दुसऱ्या बाजूला आदम मुजावर आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय सचिन केवने येतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला खेचला. यावेळेस तुम्ही पाहताय फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. कॅच ड्रॉप झेल कोणाचा सोडलाय
तर अमोल चव्हाणचा तुम्ही पाहता झेल सोडलाय. ज्या खेळाडूंना 22 चेंडूमध्ये 55 धावा ठोकल्या होता तोच खेळाडू तुम्ही पाहताय अमोल चव्हाण, त्याला जीवनदान मिळत आहे. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दीपकजी चव्हाण यांच्या माध्यमातून सचिन केवणेसाठी पहिल्या बरोबर एक चेक सिंगल एकवडली. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलं अमोलच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या बदल्या खेळत एक्स्ट्रा कव्हरला 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना बॉलला डीप मध्ये अडवलाय. 3-3 खेळाडू चेंडूवरती पोहोचतील, उत्तम फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे मात्र एक पडल्या गेल्या. गुड इनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. या 2 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 3 धाबा. पिंट्या जोशी यांच्याकडून पिंट्या देसले यांच्याकडून कॅश प्राइज झाले सचिन केवणेसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. त्यांचे आभार व्यक्त करू. येस, चामटोली गावातून ते बिलॉंग करतात. पिंट्या देसले तुमचा मनपूर्वक आभार. एकदा जीवनदान मिळालं इथे मात्र अमोल चव्हाणला, परंतु इथे आता पुन्हा एकदा जीवनदान मिळतोय आदम मुजावरला या मॅच मध्ये. आतापर्यंत 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साइडला खेळलाय, फटका फसलाय. पुन्हा एकदा खेळाडू पुढे सरकतोय. 2-2 खेळाडू चेंडूवरती पोहोचलेत. पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आज ढवळेपाडा संघाला झालंय तरी काय. जो संघ तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमी दाखवत असतो. 3 कॅच आतापर्यंत ड्रॉप झालेत. अमोल चव्हाणला तुम्ही पाहताय 2 वेळा त्याचा कॅच ड्रॉप झालाय, परंतु या मॅच मध्ये आता त्याची किंमत मोजावी लागेल टीम ढवळेपाडा संघाला. श्री 11 मोहाची वाडी विपक्ष तुम्ही पाहताय जयरमान ढवळेपाडा. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2-2 खेळाडू पोहोचले, परंतु इथे मात्र काही फायदा झाला नाही. या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं छोटं आहे. खरं तर आतापर्यंत तुम्ही पाहताय धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोरदा सज्ज होतो. 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहता संघ मोहाची वाडी. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे मात्र झेल आता स्वीकारला जाईल का पाहावं लागेल. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. 2 वेळा इथे मात्र जीवनदान मिळालंय बॅटर अमोलला, तर 2 वेळा जीवनदान मिळालं इथे मात्र बॅट्समन आदम मुजावरला. आज ढवळेपाडा संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय, झाले तरी काय हा प्रश्न आता उभा राहिलाय. आज ढवळेपाडा संघाचे समर्थक नाराज असतील कारण कामगिरी तशी मैदानावरती होत नाहीये. दोन्ही बॅटरला तुम्ही पाहताय मैदानावरती 2-2 वेळा जीवनदान मिळालंय, परंतु आता याची किंमत टीम ढवळेपाडा संघाला कितपत मोजावी लागेल ते देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. राहुल आता एवढंच म्हणेन की काहीतरी उतरवायला लागेल आता. येस, खरं तर या मॅच मध्ये असं म्हटलं जातं ज्या प्रकारे संगीतकारांना वादकाची साथ हवी असते ती साथ आता हवी आहे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची, परंतु आतापर्यंत तशी काही साथ लाभत नाही. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हर्षद आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 31 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय अमोल चव्हाणला तुम्ही पाहताय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता खेळत असताना कारण त्याला देखील माहिती आहे 2 वेळा ते जीवनदार मिळालंय, तिसऱ्यांदा जीवनदार मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये डिफेन्सिव्ह पवित्रा त्यांनी घेतला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती तुम्ही पाहताय 4 कॅच ड्रॉप जरूर झाले, परंतु तरी देखील धावफलक टीमची टोटल आतापर्यंत 7 धावा.
7 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 25 धाबांची गरज. षटक क्रमांक दुसरा गोरदा सज्ज होतोय. बंटी केवनेला तुम्ही पाहताय प्रथमेश केवने गोरदाची बारवरती सज्ज होतोय. या मॅच मध्ये अमोल चव्हाण अजून मैदानावरती खेळतोय. दोनदा जिवंत त्याला मिळाले. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी आता तो करेल. दुसऱ्या बाजूला आदम मुजावरला तुम्ही पाहताय त्याला देखील आदम मुजावरला देखील 2 वेळा जिवंत मिळाले. त्यामुळे या मॅच मध्ये आदम मुजावर कशा प्रकारची बॅटिंग करतोय ते देखील पाहायचं. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती नेरळ भागातून संघ श्री 11 मोहाची वाडी, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मैदानावरती संघ खेळतोय याच पंचकृषीतील जर्मन ढवलीपाडा. मागील मॅच मध्ये सुनील केवने इनॅक्शन मध्ये नव्हता, परंतु या मॅच मध्ये तो इनॅक्शन मध्ये का बॅटिंग केल्या या मॅच मध्ये देखील सुनील केवनेच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं जे मात्र भरपूर महत्वाचं असेल टीम ढवलीपाडा संघासाठी. बंटी याला एक गोरदाची बारवरती. चला बंटी आपण सराव बंद करा, लगेच आपण खेळायला सुरुवात करतो. आज अंतिम रात्र आहे त्यामुळे वेळ आज कोणालाच दिला जाणार नाही. षटक क्रमांक दुसरा गोरदा सज्ज होतो. शॉर्ट थर्ड बँड, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पॉईंटला एक खेळाडू तुम्ही पाहता. एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू डीप मध्ये. फुल टॉस होता. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती मात्र प्रहार जरूर केलाय. डीप मध्ये खेळाडू गणेश जाधव होते स्क्वेअर लेगला. जेल तर इथे मात्र स्वीकारला परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. 2 धाबाच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हात खुले जरूर गेले होते बंटी केवनेच्या माध्यमातून सराव करत असताना, परंतु तरी देखील पहिल्या बॉलवरती बिमर बॉल त्याने फेकला. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉल आणि फ्रीडचा आता चेंडू असणारा. फ्रीडच्या बॉलवरती किती फुल टोल वसूल करतोय बॅटर आदम मुजावर. 2 वेळा त्याला देखील जिवंताना मिळालंय या मॅच मध्ये. कशा प्रकारची कामगिरी तो करेल. तंटामुक्ती अध्यक्ष आमचे हनुमान चंद्रकांत गवळी आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोरदा सज्ज होते बंटी राईट मोर द विकेट. मार्कवरती राईट मोर द विकेट ना. अक्षयजी गवळी त्यांच्या साथीनं अजयजी गवळी, देवगणजी डोंगरे, रोशनजी जाधव आपला विनंती आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत. बाटम पाठच्या बद्दा टप्पा पडला बरदा बेगाना बॉल मात्र निघून चाललाय. यावेळेस तुम्ही पाहताय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु जर्मन ढवलेपाडा नाव मोठं, त्यामुळे बॅचमध्ये मजा येणार यात शंकात नाही. 17 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या बॅचमध्ये. तुम्ही पाहताय जुनी 17 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 17 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज. गोरदसया राईट मोर द विकेट. खोदून काढलाय ऑन साइड लेवल वाला बॉल चालला डीप मध्ये. लॉंगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूतून फेक करेल दरम्यान एक चिकी सिंगल. सचिन केबने 12च्या वेगाने पोहोचले. चेंडूतून फेक करतात दरम्यान सिंगल इथे जोडी जाईल. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती 10 धाबा जोडल्या गेल्या. माहिती आहे दोन्ही बॅटरला चौकार षटकार मारूनच आपण सामना जिंकू शकत नाही आहोत, तर त्या सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग तुम्ही पाहता. ज्या बॅट्समॅनला मागील मॅचमध्ये अर्धशतक कंप्लीट केलं तोच बॅटर आता सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना गोरदास बंटी. यापुढे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय ब्लॉकरचा चेंडू होता, उत्तर नव्हतं. इथे मात्र बॅटर अमोलकडे आणि सिंगलला त्यांनी पसंती दिली आहे तरी देखील टाळा वाजतात. याचं कारण असं इथे मात्र मैदानावरती सन्मानजनक कामगिरी करत असताना बॅटर अमोल चव्हाण एका धाबाच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकेल 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सचिन केवरेनं धाबा खर्च केला 7. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय 4 धाबा खर्च करत असताना बंटी. फुलटॉस होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, एक्स्ट्रा कव्हरला चूक करतोय. सचिन केवरेला तुम्ही पाहताय त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार येतोय चौकार. बाराच्या वेगाने झपाट्याने पोहोचला होता सचिन केवने, परंतु त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 15 धाबा.
यापुढेच देखील दिशा देण्याचा प्रयत्न थर्माच्या क्षेत्रामध्ये मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल चालाय जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवलं बॅटर आदम मुजावरनं. 2 वेळा त्याचा झेल ड्रॉप झाला, याची किंमत आता मोजावी लागते. टीम डबले पाटा संघाला धावफलक पुढे सरकतोय. आतापर्यंत 19 धावा. अजून एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शिल्लक या 7 धाबाची गरज आहे. का बॅटिंग केली आहे. ज्यावेळेस तुम्ही पाहिलं बॅट्समॅन आदम मुजाबरला 2 वेळा जीवनदान मिळाला, त्यानंतर तुम्ही पाहिला असेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चूक झाली सचिनकडनं. बॉल मात्र त्याला हुलकावणीतून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. तिथून मोमेंटम शिफ्ट झाला, कारण 2 चौकार आले आणि आता शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा षटकार आदम मुजाबरच्या बॅटमधून आलाय. धावफलक भरपूर बेकार आहे. पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 25 धाबा जोडल्या गेल्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 7 धाबांची गरज आहे. समीकरण थोडंसं आता मोहाची वाडी टीमच्या माध्यमातून झुकलंय जरूर, परंतु समोर ढवले पाडा कोणत्याही क्षणाला गिअर ते देखील चेंज करू शकतात. गुरुदाची मार्कवरती गुरुदास गणेश जाधव येतो षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. आज एका बाजूला अमोल चव्हाण शांत आहे, परंतु आदम मुजावरचा बल्ला बोलतोय. ही जमेची बाजू आहे टीम श्री 11 मोहाची वाडी संघासाठी. श्री 11 या नावाने काल देखील एक संघ खेळला, जयशंकर चांदई संघ. तो देखील श्री 11 जयशंकर चांदई या नावाने मैदानावरती खेळला. तो संघ आपण पाहिला करता दुसऱ्या फेरीमध्ये परास्त झाला कळंब संघाच्या अगेन्स्ट. परंतु आता आज देखील तुम्ही पाहता श्री 11 मोहाची वाडी हा संघ पुरस्कृत केला. आमचे नरेंद्र गोमारे साहेब मॅम फ्रॉम कोलारे नेरळ. यावेळेस मात्र वेगावरती स्वारस्याला गोलंदाज तुम्ही पाहताय वेगाने बीट करतोय. गणेश जाधवला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. अमोल चव्हाणला तुम्ही पाहता आतापर्यंत खरं तर सिंगल डबलला त्यांनी पसंती दिली आहे, परंतु आता पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गणेश जाधवच्या माध्यमातून. राईटम राऊंड द विकेट. यापुढे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्ही पाहताय LBW. इथे मात्र फलंदाज अमोलला परतावे लागेल माघारी. फलंदाज बाद. गेले, त्यामुळे आता आमच्या डीजे मास्टरचा देखील पारा चढला. आता चांगले चांगले संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील डीजे मास्टरच्या माध्यमातून. आणि धावफलक तुम्ही पाहता आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धाबांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु जयरामात ढवलेपाडा नाव मोठं आहे हे विसरून जमणार नाही. या गोलंदाजी बार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय गणेश जाधव, ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं 2 चेंडू फेकले, 2 बॉलवरती एकही धाव न खर्च करता त्याने आपण पाहतो एक महत्त्वाची विकेट संपादित केली. तोच गणेश. गुरुदास तयार होतोय. अजून एक चांगला फटका पार मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच ड्रॉप. 5वा झेल आता या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकता सोडलाय टीम चेअरमॅन ढवलेपाडा संघाच्या माध्यमातून. चला प्रेक्षक वर्ग आपण समोर थांबू नका. खेळाडू कक्षाच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण थोडेसे मागे या. आम्हाला आयोजन कमिटीची सूचना येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे आपण थोडेसे बाजूला. गुग्गू गुग्गू तुमच्या समोर जे प्रेक्षक आहेत बाजूला त्यांना थोडंसं आपण बाजूला करा. विनंती आहे आपण मागे या. आज वर्षातील खास दिवस निलेशजी ठाणगे यांचा वाढदिवस. बाळा कांबरे साहेबांचे ते जवळचे मित्र आहेत. निलेशजी ठाणगे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून.
नवीन बॅटर मैदानावरती तुम्ही पाहताय डावकर आता अजून एक चांगला बॅटर दाखल होतोय. साजिदला तुम्ही पाहताय नेट नंबर 3 वरती तो दाखल झाला. गोलंदाज सज्ज होतोय गणेश. ऑन साइडला खेळलाय, चांगला फटका पार मिळतोय गॅप मध्ये. बॉल चालय गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय आणि या 4 धाबाच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. टीमची टोटल आतापर्यंत 30 धाबा. चौकार आलाय, पंचांनी चौकार दिला. 2 धाबाची अजूनही गरज. ऑन साइडला खेळ त्याचा प्रयत्न. इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा खेळाडू पुढे सरकतोय आणि झेल देखील स्वीकारलाय आणि इथे मात्र बॅटरला परतावं लागेल माघारी. परत बाद. आज 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धाबाची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रोशन आढाव गुग्गू. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. गुरुदास सज्ज होता. गुरुदाजी मार्कवरती गणेश जाधव. या वेळेस देखील बेगावरती स्वार गोलंदाज आहे आणि तुम्ही पाहताय इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय गुग्गूला. तुम्ही पाहताय सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आलाय, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? कारण 6 बॉल मध्ये 2 धाबाची गरज. दोन्ही संघाचा विचार केला तर शेवटच्या बॉल पर्यंत लढणारे संघ आहेत. दोन्ही संघाचा विचार केला तर शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे संघ आहेत आणि आता तुम्ही पाहताय शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 धाबाची गरज. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकता एका बाजूला श्रीपती बाबा उमरोली, विपक्ष तुम्ही पाहताय हर्ष इलेवन भादवड. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच. एका बाजूला साहिल लोंगले तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला करेश म्हात्रे. एका बाजूला बाळादरे तर दुसऱ्या बाजूला लोंगले अँड लोंगले कंपनी. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जत तालुका तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुका. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय अक्षय बैकरला. तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती डावकोराचा एक चांगला गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. सहा बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 2 धाबाची गरज आहे. गोलंदाज अक्षय येतो, अक्षय बैकर. तर स्ट्रायकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय साजिद. चला सामन्याला लगेच सुरुवात करा पंच. गोलंदाज अक्षय लेफ्ट नंबर विकेट. पहिला बॉल इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न करतोय फसतोय. कारण साजिदला तुम्ही पाहताय पहिल्या बरोबर ती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. दरम्यान धाब इथे मिळणार नाही. 5 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 2 धाबाची गरज या मॅच मध्ये. 5 चेंडूमध्ये 2 धाबा. इथे मात्र चेस करायचे टीम मोहाची वाडी या संघाला. गोलंदाज अक्षय. बॅटची कडा पुन्हा एकदा तुम्ही पाहताय स्टंपच्या मागे खेळाडू पोहोचतोय. इथे मात्र धाव मिळणार नाहीये. सलग 2 बॉलवरती आता बीट करतोय बॅटर. तुम्ही पाहताय मैदानावरती साजिद. संघर्ष त्याचा देखील सुरू आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय यंगस्टर खेळाडू अक्षय बैकरला तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघर्ष सुरू आहे टीम मोहाची वाडी या संघाचा. आता तुम्ही पाहताय धाबे दणाणले असतील टीम मोहाची वाडी संघाचे देखील. कारण 6 चेंडूमध्ये 2 धाबाची गरज असताना 2 बॉल सलग इथे मात्र निर्धाव फेकले अक्षय बैकरच्या माध्यमातून. तुम्ही पाहताय या संध्याकाळच्या या रात्रीच्या वातावरणामध्ये ठीक 12:47 झालेत आणि आता एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जयमान ढवलेपाडा तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय मध्याच्या टीम श्री 11 मोहाची वाडी. या 2 टीमच्या दरम्यान हा महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाणार या शंकात नाही आहे. कारण तुम्ही पाहताय 2 ताकदवार टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा.
थोडासा वेळ जास्त खर्च होतो या बादसाठी आम्हाला माहिती आहे. सामना दोन्ही संघासाठी भरपूर महत्त्वाचा आहे. सामना मोठा आहे, परंतु आता समीकरण उरलं आहे. शेवटचे 4 बॉल 2 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. गोरदास अक्षय बैकर आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना दुसऱ्या बाजूला साजिद लेफ्टी वर्सेस लेफ्टी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पुढे सरसावले, चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये काढू व्ही शेप मध्ये तुम्ही पाहताय भूषण बैकर पोहोचलेत. टीपला गेला जेल. संपलाय का इथे मात्र खेळ पाहावा लागेल या मॅच मध्ये. साजिदला परतावा लागेल माघारी आणि आता तुम्ही पाहताय समीकरण येऊन ठेपलंय. शेवटचे 3 बॉल 2 धाबाची गरज. विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण थांबू नका. 6 बॉल मध्ये 2 धाबाची गरज असताना सामना येऊन ठेपलाय. 3 बॉल मध्ये आता 2 धाबाची गरज. या मॅच मध्ये संघर्ष आता दोन्ही संघाचा वाढलाय. इथे मात्र तुम्ही पाहताय 2 ताकद टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अरे आ देखे जरा किसपे कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया. गोरदास अक्षयचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने इथे मात्र एकही धाव खर्च केले नाही. महत्वाचा एक बॅटर त्याने बाद केलाय. नवीन खेळाडू मुस्तकीन दाखल होतोय मैदानावरती. या मॅच मध्ये संघर्ष आता दोन्ही टीमचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणून तर म्हटलं जातं यू ही नहीं गिरता है पुल कर्म के झोली मा, कर्म के शाख को हिलाना पड़ता है, कुछ नहीं होता अंधेरे को कौन से गुरु, अपने हिस्से का दिया खुद को ही जलाना पड़ता है. या मॅच मध्ये समीकरण तुम्ही पाहताय 3 बॉल मध्ये 2 धाबाची गरज असताना आता तुम्ही पाहताय शेजारी वाढलेत या मैदानावरती आता मुस्तकीनच्या. परंतु घडणार काय या मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. शेवटचे तुम्ही पाहताय 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धाबाची गरज. गोरदास सज्ज होतोय. अक्षय बैकरला तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती आता टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती काहीसा कान मात्र आता देण्यात येतोय कारण हा सामना आता येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 2 धाबाची गरज असताना 3 बॉल 2 धाबाची गरज. चला सचिन लगेच खेळायला सुरुवात करा. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत्या. आपण अधिकचा वेळ खर्च करताय त्यामुळे आपण आता लगेच खेळायला सुरुवात करायचं आहे. गोरदास तयार होतोय. दोन्ही टीमला पुन्हा एकदा विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाही कारण 3 बॉल 2 धाबाची गरज. चला स्पीडअप करा. मुस्तकीन बघा वेळ जास्त खर्च होतोय. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत्या त्यामुळे आपण लगेच खेळायला सुरुवात करा. गोरदास तयार. अक्षय ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एकाच एंड पर अपघात निश्चित. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर यह जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये कारण माहिती आहे ढवळेपाडा टीमला अभी नाही तो कभी नाही. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता अजून एक फलंदाज बाद होतोय. शेवटचे 2 बॉल 2 धाबाची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये तुम्ही पाहताय 2 धाबाची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये एका मागे एक फलंदाज बाद होत गेलेत आणि म्हणून तर म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये भरोसा दाखवलाय अक्षय बैकर वरती पडतो. आता विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी तो मैदानावरती करतोय कारण सातने असं म्हटलं जातं 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि जर 4 अक्षराची मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली ना तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि ती मेहनत आता टीम ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. चुका भरपूर झाल्या, जवळजवळ 5 कॅच ड्रॉप झाल्या परंतु त्यातून भरपूर काही शिकलाय टीम चेअरमन ढवळेपाडा संघ. आणि या मैदानावरती आता कंबर कसली आहे कारण 2 बॉल मध्ये आता 2 धाबाची गरज. दोन्ही संघ तुम्ही पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असल्या तर यशाला इथे मात्र पर्याय उरत नाहीये. मंजिल बेला ना बेला या तो मुक्कादर की बात है, हम कोशिश भी ना करा ये तो गलत बात है. प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये टीम ढवळेपाडा संघाला. शेवटच्या 2 बॉलवरती सामना इथे मात्र येऊन ठेपलाय. शेवटच्या 2 बॉल मध्ये 2 धाबाची गरज. अक्षय बैकरने सांगितले टीम ढवळेपाडा संघाला हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडले म्हणून तू हार मानू नको. मार्ग खरतर असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील फक्त अशा तू सोडू नको. कोणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून तू थांबून राहू नको. संपले सगळं असं वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको.
फक्त आशा सोडू नको, फक्त आशा सोडू नको, फक्त आशा सोडू नको. शेवटचे 2 बॉल 2 धाबाची गरज. दोन्ही टीम तुम्ही पाहताय मैदानावरती आता मेहनत करत असताना, परंतु आता स्ट्राईक घेतले इथे मात्र रोशन आढावनं गुगून गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अक्षय बैकर ला तुम्ही पाहताय. यंगस्टर खेळाडू आहे, त्याच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी आता देण्यात आली आहे या मॅच मध्ये आणि गोलंदाज सज्ज होता. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना लेफ्ट नंबर द विकेट पुढे सरसावले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचा होता, नाही जमलं. एक धाव इथे मात्र एकवडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे मात्र मिळतील का पाहावा लागेल. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर ये जग हंसता है वही तो इतिहास रचता है. इतिहास इथे मात्र रचला होता टीम जर्मन ढवलेपाडा संघानं, परंतु एक छोटीशी चुकी ज्या अक्षय बैकरने सामना खिसून आणला होता त्यात अक्षय बैकरने डायरेक्ट हिट केला जरूर, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त करू शकले नाहीयेत आणि आता हा सामना जिंकला टीम जर्मन ढवलेपाडा संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम मोहाची वाडी तुमचं देखील कौतुक, परंतु इथे मात्र मोहाची वाडी संघाने सांगितलंय यस मोहाची वाडी संघ इथे मात्र सामना जिंकलाय. टीम ढवलेपाडा तुमचं देखील कौतुक. हरला तरी चालेल, परंतु खेळ इथे मात्र भरपूर चांगला खेळलात. नाही राहुल, सामना पाहिला तर नाही कोणी जिंकला नाही कोणी हरला. येथे फक्त विजय झाला तो फक्त क्रिकेटचा आणि विजय झाला तो फक्त आमच्या आयोजकांचा, कारण त्याने स्पर्धा भरवली आहे ही लाख मोलाची. मात्र आता आपण यूट्यूबच्या माध्यमातून शोधा आपलं चुकलं कुठं टीम ढवलेपाडा संघ, कारण आम्ही नेहमी सांगत असतो की जास्तीत जास्त चुका करणारा संघ पराभूत होत असतो आणि आमच्यावरती ती वेळ आली होती राहुल भोईर यांच्या भाषेमध्ये सांगण्याची की गाऱ्या मागाडी वलवा आता. येस, परंतु ढवलेपाडा टीमने देखील सांगितलंय हरलात तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो खेळ ढवलेपाडा टीमने दाखवला. अभिनंदन टीम श्री 11 मोहाची वाडी. कौतुक ढवलेपाडा टीम तुमचं देखील पुढील वाटचाली शुभेच्छा. या मॅचचा मार्ग मॅच